विष्णू साठेनं डिस्चार्ज अर्ज मागे घेतलाय। विष्णू साठेच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला असून मी निर्दोष आहे असा चाटेनं जो काही अर्ज केलेला होता पुन्हा अर्ज दाखल करण्याचा हक्क मात्र अबाधित ठेवण्यात आलेला आहे। बीडमधून एक मोठी बातमी, विष्णू साठेच्या डिस्चार्ज अर्जासंदर्भात आज सुनावणी होती। आज महत्त्वाच्या सुनावण्या या बीड जिल्हा न्यायालयामध्ये होणार आहेत। मात्र त्यापैकी विष्णू साठेनं जो काही डिस्चार्ज अर्ज केलेला होता तो मात्र मागे घेतलेला आहे त्याच्या वकिलांनी। मी निर्दोष आहे असा चाटेनं अर्ज केलेला होता, मात्र सध्या तो मागे घेतलेला आहे, पण पुन्हा अर्ज दाखल करण्याचा हक्क मात्र अबाधित ठेवण्यात आलेला आहे। बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू साठेच्या वकिलांनी डिस्चार्ज अर्ज मागे घेतलाय। करायची आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर युक्तिवादाला सुरुवात झाली आहे, तर विष्णू साठेच्या बीड जेलच्या मागणीवरही आज कोर्ट निर्णय देणार आहे। आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हीसीद्वारे उपस्थित असतील। दरम्यान कोर्ट आजच्या सुनावणीनंतर काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। सुनावणी सुरू झाली आणि निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर युक्तिवाद करण्यात आला आणि त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया। बालाजी, काय अपडेट येते सुनावणीतून? सुवर्ण एकूण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो आहे तो युक्तिवाद काही थोड्या वेळापूर्वी जो आहे तो संपलेला आहे। दोन्हीकडून युक्तिवाद सुरू झाला, मात्र ज्यावेळेस युक्तिवाद सुरू झाला कोर्टानं सुनावणीला सुरुवात केली त्याच वेळी आरोपी पक्षाच्या वकिलांना जी आहे ती मागणी केली की आम्ही जी वारंवार कागदपत्राची मागणी करतोय ती कागदपत्र अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेली नाहीयेत। तर कोर्टाने विचारलं कुठली कागदपत्र, आम्ही ज्या पद्धतीनं पहिल्यापासून अर्ज देऊन मागणी करतोय ती कागदपत्र उपलब्ध झालेली नाहीयेत। त्यावेळेस सरकारी वकील देखील म्हणले की आम्ही कागदपत्र दिलेले आहेत, त्या उपर कोर्टानं असं सांगितलं की हे जे कागद मागतायत ते कागद तुम्ही द्या। त्याचा दुसरा मुद्दा की आम्ही जो पेनड्राईव्ह मागतोय चार्जशीटच्या संदर्भातला तो पेनड्राईव्ह सुद्धा आम्हाला मिळालेला नाही असं सरकारी वकिलानं सांगितलं। कोर्टानं ते देखील ऐकून घेतलेलं आहे। विशेष म्हणजे जे वाल्मिक कराड यांच्या बाबतीचा जो निर्दोष मुक्तीचा विषय होता तो आणि विष्णू साठे याला लातूरवरनं बीड जिल्हा कारागृहात स्थलांतर करण्याचा जो मुद्दा होता याच्यावरती विष्णू साठेचा जो मुद्दा आहे अर्थ त्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली, ती जो आहे तो म्हणणं कोर्टानं ऐकून घेतलेलं आहे। आणि विशेषतः याच्यात प्रामुख्याने बघितलं तर उज्ज्वल निकम हे उपस्थित राहतील का असं वाटत होतं, मात्र उज्ज्वल निकम जे आहे ते ऑनलाईन देखील उपस्थित या सुनावणीला राहिलेले नाहीत। इतर आरोपी मात्र या सुनावणीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते। कोर्टानं दोन्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि विष्णू साठेच्या ज्या अर्जावरचं देखील म्हणणं जे आहे तो कोर्टानं ऐकून घेतलेला आहे। तो विषय जो आहे तो निर्णय जो आहे तो आता राखीव ठेवलेला आहे। थोड्या वेळानं कोर्ट जो आहे तो पुढची तारीख देतं आणि विष्णू साठेच्या संदर्भात किंवा वाल्मिक कराड यांच्या अर्जावरच्या बाबतीत काय निर्णय देतं ह्याचा दोन्हीचा जो आहे तो निर्णय कोर्टानं राखीव ठेवलेला आहे। त्यामुळे थोड्याच वेळात कोर्ट जो आहे तो याबाबतीत निर्णय देईल। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये थोड्याच वेळात बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावरती युक्तिवाद होणार आहे, तर विष्णू साठेच्या बीड जेलच्या मागणीवर सुद्धा आज कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान कोर्ट आजच्या सुनावणीनंतर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरती खरी सुनावणी आहे। तसंच विष्णू साठेच्या बीड जेलच्या संदर्भात सुद्धा आज निर्णय होण्याची शक्यता। तर बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील। तर थोड्याच वेळात बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत। बालाजी, आज बीड जिल्हा न्यायालयात होणारी सुनावणी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली खूप महत्त्वाची आहे, काय त्याबद्दल सांगाल? श्वेता, एकूण जर खरं बघितलं तर या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज सगळ्यात मुख्य जर प्रामुख्याने बघितलं तर ही सुनावणी जी आहे ती थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। याच्यात प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत त्याकडे आपल्याकडे लक्ष जर बघितलं तर वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर देखील याच्यात आज युक्तिवाद होणार आहे।
तसंच दुसरे जे आरोपी आहे याच्यामधला विष्णू चाटे त्याची जी मागणी आहे की त्याला लातूर जिल्ह्यातून बीड जिल्ह्याच्या कारागृहात आणलं जावं, त्यानं ते तसा अर्ज कोर्टात दिलेला आहे. त्याच्यावर देखील सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम जे असतील ते स्वतः उपस्थित असतील. आरोपींना देखील जे आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच याच्यामध्ये उपस्थित केलं जाणार आहे. एकूण जर बघितलं तर आज अजित पवारांचा बीड जिल्हा दौरा आहे. ज्या काही घटना परळीत घडल्या मारहाणीच्या, त्या घटनेचा सुद्धा पडसाद सध्या राजकीय उमटान दिसत आहे. मात्र याच्यातच आता जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज जी आहे ती कोर्टात सुरू होणार आहे. थोड्या वेळात 11 वाजता आहे साधारणतः ही सुनावणी बरोबर सुरू होईल. याच्यात प्रामुख्यानं आज सरकारी पक्ष असेल किंवा आरोपीचा पक्ष असेल हे नेमके आणखी कुठले नवीन मुद्दे उपस्थित या प्रकरणात करतायत का याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे. मात्र प्रामुख्यानं ज्या दोन गोष्टी आहेत, वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर युक्तिवाद आणि विष्णू चाटेच्या जो तो बीड जेलच्या ज्या मागणीवर जो आहे तो निकाल जो आहे तो आज कोर्ट काय देतं याकडे प्रामुख्याने लक्ष लागलेलं आहे. या जर दोन युक्तिवादात नेमकं सुनावणीमध्ये काय होतं हे प्रामुख्यानं पाहावं लागेल. विष्णू साठेनं ज्या पद्धतीनं प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्याला ज्या पद्धतीनं लातूरवरनं इकडे आणलं जातो त्याच्या कुठेतरी येताना मसाजोग लागतो आणि त्याच्या जीविताला याच्यामध्ये धोका निर्माण केला जाऊ शकतो. तसेच जे आहे ती की मी या प्रकरणात नाहीये, अशा पद्धतीनं माझी निर्दोष सुटका करण्यात यावी अशी मागणी ज्या पद्धतीनं अर्ज जो आहे तो वाल्मिक कराड याच्या वतीने केला जाणार आहे त्याच्यावरती देखील उज्ज्वल निकम नेमकी काय भूमिका घेतात, काय बाजू मांडतात याकडे लक्ष लागलेलं आहे. एकीकडे अजित पवारांचं लक्ष दौरा आणि दुसरीकडे ही सुनावणी, त्यामुळं सगळं जे आहे ते महत्त्व या सुनावणीकडे सध्या लागलेलं असून थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू होणार आहे. बिलकुल, याकडे आपलं लक्ष असेलच. धन्यवाद माहितीसाठी आणि या सुनावणीनंतर सुद्धा आपण त्याचे अपडेट घेऊ. एका मोठ्या बातमीनं करूयात. विष्णू चाटेनं डिस्चार्ज अर्ज मागे घेतलाय. विष्णू चाटेच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला असून मी निर्दोष आहे असा चाटेनं जो काही अर्ज केलेला होता, पुन्हा अर्ज दाखल करण्याचा हक्क मात्र अबाधित ठेवण्यात आलेला आहे. बीडमधनं एक मोठी बातमी. विष्णू चाटेच्या डिस्चार्ज अर्जासंदर्भात आज सुनावणी होती. आज महत्त्वाच्या सुनावण्या या बीड जिल्हा न्यायालयामध्ये होणार आहेत. मात्र त्यापैकी विष्णू चाटेनं जो काही डिस्चार्ज अर्ज केलेला होता तो मात्र मागे घेतलेला आहे त्याच्या वकिलांनी. मी निर्दोष आहे असा चाटेनं अर्ज केलेला होता, मात्र सध्या तो मागे घेतलेला आहे, पण पुन्हा अर्ज दाखल करण्याचा हक्क मात्र अबाधित ठेवण्यात आलेला आहे. बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेच्या वकिलांनी डिस्चार्ज अर्ज मागे घेतलाय. करायची आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. तर विष्णू चाटेच्या बीड जेलच्या मागणीवरही आज कोर्ट निर्णय देणार आहे. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हीसीद्वारे उपस्थित असतील. दरम्यान कोर्ट आजच्या सुनावणीनंतर काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं आहे. या घडीची महत्त्वाची बातमी. निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. सुनावणी सुरू झाली आणि निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर युक्तिवाद करण्यात आला आणि त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया. बालाजी, काय अपडेट येते सुनावणीतून? सुवर्ण एकूण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो आहे तो युक्तिवाद काही थोड्या वेळापूर्वी जो आहे तो संपलेला आहे. दोन्हीकडून युक्तिवाद सुरू झाला. मात्र ज्यावेळेस युक्तिवाद सुरू झाला, कोर्टानं सुनावणीला सुरुवात केली, त्याच वेळी आरोपी पक्षाच्या वकिलांना जी आहे ती मागणी केली की आम्ही जी वारंवार कागदपत्राची मागणी करतोय ती कागदपत्र अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेली नाहीयेत. तर कोर्टाने विचारलं कुठली कागदपत्र? आम्ही ज्या पद्धतीनं पहिल्यापासून अर्ज देऊन मागणी करतोय ती कागदपत्र उपलब्ध झालेली नाहीयेत. त्यावेळेस सरकारी वकील देखील म्हणले की आम्ही कागदपत्र दिलेले आहेत. त्या उपर कोर्टानं असं सांगितलं की हे जे कागद मागतायत ते कागद तुम्ही द्या. त्याच्यात दुसरा मुद्दा की आम्ही जो पेनड्राईव्ह मागतोय चार्जशीटच्या संदर्भातला तो पेनड्राईव्ह सुद्धा आम्हाला मिळालेला नाही असं सरकारी वकिलानं सांगितलं. कोर्टानं ते देखील ऐकून घेतलेलं आहे. विशेष म्हणजे जे वाल्मिक कराड यांच्या बाबतीचा जो निर्दोष मुक्तीचा विषय होता तो आणि विष्णू साठे याला लातूरवरनं बीड जिल्हा कारागृहात स्थलांतर करण्याचा जो मुद्दा होता याच्यावरती विष्णू साठेचा जो मुद्दा आहे अर्थ त्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. ती जो आहे तो म्हणणं कोर्टानं ऐकून घेतलेलं आहे. आणि विशेषतः याच्यात प्रामुख्याने बघितलं तर उज्ज्वल निकम हे उपस्थित राहतील का असं वाटत होतं. मात्र उज्ज्वल निकम जे आहे ते ऑनलाईन देखील उपस्थित या सुनावणीला राहिलेले नाहीत. इतर आरोपी मात्र या सुनावणीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. कोर्टानं दोन्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि विष्णू साठेच्या ज्या अर्जावरचं देखील म्हणणं जे आहे तो कोर्टानं ऐकून घेतलेला आहे. तो विषय जो आहे तो निर्णय जो आहे तो आता राखीव ठेवलेला आहे. थोड्या वेळानं कोर्ट जो आहे तो पुढची तारीख देतं आणि विष्णू साठेच्या संदर्भात किंवा वाल्मिक कराड यांच्या अर्जावरच्या बाबतीत काय निर्णय देतं ह्याचा दोन्हीचा जो आहे तो निर्णय कोर्टानं राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे थोड्याच वेळात कोर्ट जो आहे तो याबाबतीत निर्णय देईल. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये थोड्याच वेळात बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे. वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावरती युक्तिवाद होणार आहे. तर विष्णू चाटेच्या बीड जेलच्या मागणीवर सुद्धा आज कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कोर्ट आजच्या सुनावणीनंतर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरती खरी सुनावणी आहे. तसंच विष्णू चाटेच्या बीड जेलच्या संदर्भात सुद्धा आज निर्णय होण्याची शक्यता. तर बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. तर थोड्याच वेळात बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत. बालाजी, आज बीड जिल्हा न्यायालयात होणारी सुनावणी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली खूप महत्त्वाची आहे. काय त्याबद्दल सांगाल? श्वेता, एकूण जर खरं बघितलं तर या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज सगळ्यात प्रामुख्यानं बघितलं तर ही सुनावणी जी आहे ती थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. याच्यात प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत त्याकडे आपल्याकडे लक्ष जर बघितलं तर वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर देखील याच्यात आज युक्तिवाद होणार आहे. तसंच दुसरे जे आरोपी आहे याच्यामधला विष्णू चाटेच्या बीड त्याची जी मागणी आहे की त्याला लातूर जिल्ह्यातून बीड जिल्ह्याच्या कारागृहात आणलं जावं, त्यानं ते तसा अर्ज कोर्टात दिलेला आहे. त्याच्यावर देखील सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम जे असतील ते स्वतः उपस्थित असतील. आरोपींना देखील जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच याच्यामध्ये उपस्थित केलं जाणार आहे. एकूण जर बघितलं तर आज अजित पवारांचा बीड जिल्हा दौरा आहे. ज्या काही घटना परळीत घडल्या मारहाणीच्या, त्या घटनेचा सुद्धा पडसाद सध्या राजकीय उमटान दिसत आहे. मात्र याच्यातच आता जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज जी आहे ती कोर्टात सुरू होणार आहे. थोड्याच वेळात 11 वाजता आहे साधारणतः ही सुनावणी बरोबर सुरू होईल. याच्यात प्रामुख्यानं आज सरकारी पक्ष असेल किंवा आरोपीचा पक्ष असेल हे नेमके आणखी कुठले नवीन मुद्दे उपस्थित या प्रकरणात करतायत का याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे. मात्र प्रामुख्यानं ज्या दोन गोष्टी आहेत, वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर युक्तिवाद आणि विष्णू चाटेच्या जो तो बीड जेलच्या ज्या मागणीवर जो आहे तो निकाल जो आहे तो आज कोर्ट काय